नमस्कार शेतकरी बंधूंनो, 50व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 50व्या भागामध्ये ॲग्रीस्टॅक प्रकल्प याविषयी माहिती थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत। तर आपण बघतोय शेतकरी बंधूंनो की ॲग्रीस्टॅक या योजनेविषयी आता बऱ्याचशा गावांमध्ये मोहीम स्वरूपामध्ये कामं सुरू झालेली आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की ही योजना काय आहे, नेमकं हिचं योजनेचं कामकाज काय राहणार आहे, हिचा उद्देश काय आहे, शेतकऱ्यांना हिचा फायदा काय होणार आहे। तर त्या संदर्भामध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ। शेतकरी बंधूंनो, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे। तर शेतकरी बंधूंनो, यापूर्वी केंद्र शासनाने योजना सुरू केलेल्या आहे, पण 2023 मध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाशी एक सामंजस्य करार करून योजना सुद्धा 14 ऑक्टोबर 2024 मध्ये शासन निर्णय पारित करून योजना महाराष्ट्र शासनामध्ये लागू झालेली आहे। तर त्या अनुषंगाने या योजनेचे कामकाज सुरू झालेले आहे। तर मग या योजनेचा उद्देश काय राहणार आहे, तर मग जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एक फार्मर आयडी देण्यात येणार आहे। साधारणपणे ही योजना 3 टप्प्यामध्ये याच्या ठिकाणी ही विभागली गेलेली आहे। सर्वप्रथम मध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचा एक माहिती संच तयार केला जाणार आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट मध्ये या ठिकाणी DCS म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वे, म्हणजे पीक जे काही आपण ई पीक पाहणी नोंदतो तो त्या ठिकाणी त्याचा सुद्धा या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे, ई पीक पाहणीच्या डिजिटल सर्वेला। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे काही गाव नकाशा आहे त्या गाव नकाशांचं मॅपिंग जे काय आहे ते सुद्धा या ठिकाणी जोडण्यात आलेलं आहे। पहिले म्हणजे शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करायचा आहे। दुसरी म्हणजे तुम्ही शेतकरी जे काही ई पीक पाहणीद्वारे त्या ठिकाणी पिकाची नोंद करतात ती सुद्धा या ठिकाणी जोडण्यात आलेलं आहे। आणि तिसरी म्हणजे या ठिकाणी गाव नकाशे जे आहेत ते गाव नकाशांचं सुद्धा मॅपिंग या ठिकाणी केलं जाणार आहे। तर ह्या 3 टप्प्यांमध्ये ही योजना विभागलेली आहे। मग शेतकऱ्याचा जो काही माहिती संच त्या ठिकाणी तयार केला जाणार आहे, तर त्या माहिती संचामध्ये त्याचा फायदा कशासाठी होणार आहे, तर शेतकऱ्यांना जे काही आता 19वा हप्ता शेतकऱ्यांना जो काही पडणार आहे PM किसानचा, तो सुद्धा याच्या माध्यमातून फार्मर आयडी ज्या शेतकऱ्यांनी क्रिएट केलेला आहे त्यांनाच उपलब्ध होणार आहे। म्हणून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आयडी ही क्रिएट करून घ्यायला पाहिजे। तर त्या फार्मर आयडीचा उपयोग करून शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। ज्यावेळेस ही योजना प्रायोगिक तत्वावर बीड जिल्ह्यामध्ये राबवण्यात आली 2023-24 मध्ये, त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन 6 शेतकऱ्यांचे 15 ते 45 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पीक कर्ज किसान क्रेडिट कार्ड त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे। म्हणून ही या ठिकाणी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे जास्तीचे डॉक्युमेंट नंतर द्यावे लागणार नाही आहे। म्हणजे मग पीक विमा असेल, नंतर पीक कर्ज असेल, PM किसान असेल, नंतर MSP त्या ठिकाणी शेतकऱ्यांची नोंदणी असेल MSP मध्ये, तर या वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना ज्या काही असतील त्या अतिशय कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे। शेतकऱ्यांची जी काही पळपळ होते डॉक्युमेंट घेऊन, दरवेळेस प्रत्येक योजनेसाठी डॉक्युमेंट घेऊन जाणे आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट घेणे, प्रत्येक कार्यालयाला जाणे, तर ते सोपं होणार आहे शेतकऱ्यांसाठी। मग ह्या शेतकऱ्यांचा माहिती संच त्या ठिकाणी तयार केला जाणार आहे, त्याची सर्व माहिती त्या ठिकाणी भरली जाणार आहे आणि माहिती संच तयार होत असतानाच त्या शेतकऱ्यांची आधार लिंक जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी अपलोड केली जाणार आहे फार्मर आयडीला। त्याच्यासोबतच ग्राम महसूल अधिकारी हे त्या ठिकाणी तुमच्या जमिनीचं सुद्धा रेकॉर्ड त्या ठिकाणी अटॅच करणार आहे। मग त्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी सर्वे नंबर टाकला तर त्याचे 7/12 त्या ठिकाणी अटॅच होणार आहे। त्याची जी काही लँड रेकॉर्डची माहिती आहे त्या शेतकऱ्याची ती सुद्धा त्या ठिकाणी मॅपिंग होऊन जाणार आहे, अटॅच होऊन जाणार आहे लँड रेकॉर्ड। मग शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड त्या ठिकाणी अटॅच होणार आहे। आधार लिंक जी काही त्याची माहिती आहे, त्याचा ॲड्रेस आहे, ती सुद्धा त्या ठिकाणी लिंक होऊन जाणार आहे सर्व माहिती त्या फार्मर आयडीला। म्हणजे शेतकरी जो काही शेतावर जाऊन तो त्याचं जे काही DCSच्या माध्यमातून डिजिटल क्रॉप सर्वेच्या माध्यमातून ती काही पीक पाहणी नोंदवणार आहे ती सुद्धा त्या ठिकाणी येऊन जाणार आहे। म्हणजे तुमचे गाव नकाशे येणार, तुमचे सर्वे नंबर त्या ठिकाणी अटॅच होऊन जाणार आहेत आणि नंतर तुमचं 7/12 सुद्धा त्या ठिकाणी अटॅच होऊन जाणार आहे। तर सर्व माहिती तुम्हाला एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे। तुम्हाला याच्यासाठी फक्त लवकर एखादी योजना तुम्हाला एखाद्या विभागामध्ये जायचं, फक्त आयडी घेऊन जायचा तुमचा, आणि आयडी दिल्यानंतर त्या ठिकाणी आयडी ओपन केल्यानंतर जर तुमची सर्व माहिती त्या ठिकाणी दिसणार आहे। तर शेतकऱ्याला यासारखी खूप सोपी मेथड आणि यासारखं सुख शेतकऱ्याला राहणार नाही
की शेतकऱ्यांनी जर त्या ठिकाणी आयडी त्या डिपार्टमेंटने ओपन केला तर सर्व माहिती शेतकऱ्याची येणार आहे, त्याला त्या ठिकाणी सर्व कुठल्याही प्रकारची डॉक्युमेंटची मागणी न करता शेतकऱ्याची प्रोसेस होणार आहे. कारण दरवर्षी तुम्ही तुमचं जे काही पीक DCHच्या माध्यमातून ई पीक पाहणीच्या माध्यमातून तुमचं पीक तुम्ही त्या ठिकाणी नोंदणार आहे. या वर्षीपासून ई पीक पाहणी करायला आपण गेलो तर आपल्या हद्दीमध्येच आपल्याला उभं राहावं लागतं, तर एरर दाखवतो. म्हणजे त्या ठिकाणी जिओ फेन्सिंगचा वापर करण्यात आलेला आहे. शेतकरी गेला म्हणजे गुगल लोकेशनला त्याला त्याचं शेत दिसतं, त्या ठिकाणी पूर्ण आपल्याला बाउंड्रीज दिसतात. आपण शेतामध्ये जेव्हा ई पीक पाहणी करायला जातो त्यावेळेस मग आपण आपलं क्षेत्र त्या ठिकाणी निवडतो. आपण आपल्या शेताच्या बाउंड्रीपासून किती दूर उभा आहे हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जातं. म्हणजे एवढं ॲक्युरेट त्या ठिकाणी आता सर्व डाटा कलेक्शन करण्यात आलेला आहे, तेवढी सिस्टीम अपडेट करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी DCHच्या द्वारे त्या ठिकाणी पिकांची नोंद केली तर ऑटोमॅटिक तुमच्या आयडीला ते सर्व पंच होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी फार्मर आयडी घेण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या शंका कुशंका मनात न ठेवता त्या ठिकाणी फार्मर आयडी क्रिएट करून घेतले पाहिजे. याचा फायदा जास्तीत जास्त आणि फास्ट एक डिजिटल सिस्टीमचा वापर करून डाटा त्या ठिकाणी सर्व सिस्टीमला जोडणी करून त्या आयडीला त्या आयडीमध्ये शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करून जास्तीत जास्त आणि अतिशय डिजिटल पद्धतीने सोप्या पद्धतीने जास्तीत जास्त कल्याणकारी योजना प्रत्येक विभागाच्या, मग त्या ग्रामविकास विभागाच्या असतील, कृषी विभागाच्या असतील, महसूल विभागाच्या असतील, तर त्या शेतकऱ्यांपर्यंत कशा लवकरात लवकर दिल्या जातील त्यांच्याकडे डॉक्युमेंटची मागणी न करता या अनुषंगाने योजना बनवण्यात आलेली आहे ॲग्रीस्टॅक. सध्या फक्त शेतकऱ्यांनी CSC सेंटरवर जायचं आहे. आता 21 जानेवारी 2025 पासून CSC सेंटरला या ठिकाणी सुद्धा आयडी क्रिएट करण्यासाठी त्या ठिकाणी नेमून देण्यात आलेलं आहे, शासनाने परवानगी दिलेली आहे. CSC सेंटरवर जाताना शेतकऱ्यांनी फक्त आधार कार्ड सोबत नेणे, पॅन कार्ड सोबत नेणे, बँक पासबुक सोबत न्यायचं आहे. आणि ज्या लिंकला तुमचा मोबाईल नंबर, ज्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल त्या ठिकाणी सोबत हँडसेट सोबत घेऊन जायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला 2 वेळेस जो काही OTP येईल तो OTP CSC सेंटरला द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सुटसुटीत आहे. कुठल्याही प्रकारची फी शेतकऱ्यांकडून CSC सेंटरकडून घेतली जाणार नाही. त्यासाठी CSC सेंटरला शासनाकडून मानधन दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा खर्च त्या ठिकाणी नाही आहे. फक्त शेतकऱ्यांनी कागदपत्र आणि मोबाईल घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. आणि एक पारदर्शक योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे. याच्यामध्ये एक नेम स्कोअर मॅच सुद्धा एक गोष्ट आहे. ज्यावेळेस फार्मर आयडी क्रिएट केला जाणार आहे तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा आधारवर जो काही नंबर आहे तो आणि शेतकऱ्यांचे अधिकार अभिलेख जे काही कागदपत्रक आहेत, तुमचे जे काही सातबार आहेत यांच्यावरचे माहिती ही मॅच केली जाणार आहे. म्हणजे तुमचं आधारवर जे नाव आहे तेच तुमचं सातबाऱ्यावर नाव आहे का या संदर्भामध्ये त्या ठिकाणी स्कोअर येणार आहे. जर तुमचं नाव आधारवर सेम आधारवर जे नाव आहे तेच सातबाऱ्यावर असेल तर त्या ठिकाणी तुमचा नेम मॅच स्कोअर हा 100% येणार आहे. ऑटोमॅटिक तुमचं कार्ड त्या ठिकाणी जनरेट होईल, आयडी फार्मर आयडी त्या ठिकाणी जनरेट होईल. सध्या शेतकऱ्यांनी फक्त आयडी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हळूहळू सर्व डिपार्टमेंटच्या योजनांना तुमचा तो आयडी तुम्हाला लागणार. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आयडी क्रिएट करून घेण्यासाठी CSC सेंटरवर गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी CSC सेंटरवर जाऊन तुम्ही तो आयडी आपला क्रिएट करून घेतला पाहिजे. जर काही शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी सामायिक क्षेत्राचे नावं असतील, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची विचारणा होते की आमचे सामायिक क्षेत्र आहे, 3-4 नावं एका उतार्यावर आहे. जरी तुमचे 3-4 नावं एका उतार्यावर असतील तर प्रत्येक शेतकऱ्याच्या नावाप्रमाणे त्या ठिकाणी आयडी क्रिएट करता येईल. तुम्हाला एकच आयडी नावाचा क्रिएट न करता जेवढे नावं उतार्यावर असतील तेवढे आयडी त्या ठिकाणी क्रिएट होतील. काही असतो तर तो 80%च्या वर असेल तर ऑटोमॅटिक तुमचं कार्ड त्या ठिकाणी आडनावात फरक असेल थोडाफार नावात फरक असेल तर तो 80%च्या पुढे स्कोअर आला तर ऑटोमॅटिक कार्ड जनरेट होईल. जर तुमचा आडनाव बदल असेल 20% ते 80%च्या दरम्यान तुमचा मग स्कोअर येऊ शकतो. अशा वेळेस ग्राम महसूल अधिकारी, पूर्वीचं नाव तलाठी, तर हे तलाठी त्यावेळेस त्या ठिकाणी तुमचा अर्ज मंजूर करायचा का नाही मंजूर करायचा हे ठरवतील किंवा ते तहसीलदारांना तो फॉरवर्ड करतील. जर तुमचा स्कोअर हा 20%पेक्षा कमी आला तर तुमचा अर्ज हा डायरेक्ट तहसीलदारांकडे जाईल आणि तहसीलदार ठरवतील की त्या ठिकाणी तुमचा जो काही स्कोअर आहे जर तो त्या ठिकाणी तुमचा अर्ज मंजूर करायचा की नामंजूर करायचा. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पहिले आपला आधार लिंक करून घ्यायचा आहे. आपलं नाव जे आपलं जे काय आहे मोबाईल नंबर तो आधार लिंक करून घ्यायचा आहे. आधार लिंक करून घेतल्यानंतर तुम्हाला जर CSC सेंटरवर गेलाय तर त्या CSC सेंटरवाल्यांचे लॉग इन आयडी द्वारे तुमची त्या ठिकाणी थोडीशी माहिती त्या ठिकाणी येईल. तुम्हाला OTP दिला जाईल. आधार नंबरवर OTP आल्यानंतर तुमची माहिती त्या ठिकाणी दिसेल.
नंतर तुम्हाला ई कन्सेंट ई साईन त्या ठिकाणी OTPच्या माध्यमातून द्यायचे आहे आणि त्या आधार सेंटरवाल्याला तुम्हाला तो OTP प्रोव्हाइड करायचा आहे. अतिशय सुटसुटीत मेथड आहे. एक 5-10 मिनिटांमध्ये तुमचा ID क्रिएट होतो. सध्याच्या घडीला तुम्ही शेतकऱ्यांनी मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या शंका कुशंका न ठेवता CSC सेंटरवर जायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल हँडसेट, आधार लिंक मोबाईल करून त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. आधार लिंक मोबाईल नसेल तर ते सुद्धा तुम्हाला प्रोसेस करून घ्यायची आहे. तर मोबाईल नंबर आधार लिंक करून घ्यायचा आहे. अपडेट झाल्यानंतर तुम्हाला फार्मर ID क्रिएट करून घ्यायचा आहे आणि फार्मर ID क्रिएट केल्यानंतर आपल्याकडे ते फार्मर ID ठेवायचा आहे. फ्युचरमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी तो ID बंधनकारकच असणार आहे. PM किसानसाठी सुद्धा तुम्हाला तो ID 19व्या हप्त्यासाठी लागणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त या शेतकरी आता आपले फार्मर ID कसे क्रिएट करून घेतील याच्याकडे शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.